बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा प्रेक्षकांनो मात्र आता जबरदस्त ट्रॅक आपल्या समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे इकडे चिडलेले आहेत ते म्हणजे स्वतः आता अवनीचे वडील। पण अवनीचे वडील जरी चिडलेले असले तरी त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्या लेकीची किती आणि कशी काळजी आहे हे आता आजच्या भागात आपण इकडे पाहिलेलं आहे। आणि असं असताना मात्र आता ते इकडे स्वतः आता अवनीला नेण्यासाठी आलेले आहेत। पण अवनीने त्यावेळेला मात्र आता यायला नकार दिलाय। इतकंच नाही आहे तर अवनीने मात्र आता या सगळ्यामध्ये या म्हणजे येण्यासाठी एक अट ठेवलेली आहे। आणि मग दानगटांच्या घरामध्ये मात्र आता ही अट कशा पद्धतीने मानली जाणार आहे किंवा या सगळ्यामध्ये मात्र आता दानगट कोणत्या कशा पद्धतीने मात्र आता अवनी इकडे सगळ्या दानगटांचं भलं करणार आहे आणि अवनीचे बाबांची अट काय असणार आहे या सगळ्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला मात्र आता पाहायला मिळणार आहे। नक्की काय घडलंय कसं घडलंय सगळं सविस्तरपणे इकडे आता अवनीने सांगितलेलं आहे ते म्हणजे इकडे स्वतः आता यशाला की माझ्यासाठी म्हणजे वेगळी राहायची रूमची व्यवस्था करा किंवा माझी राहायची वेगळी व्यवस्था करा। पण आता अवनीला एक गोष्ट कळलेली आहे की आपण या घरामध्ये राहिलो नाही तर आता सगळ्यांना सत्य समजेल की आता आपण या घरामध्ये फक्त एका कारणासाठी आलेलो आहोत। आपला या घरच्यांशी काही संबंध नाही आहे हे जर का बाहेर आलं मग मात्र आपल्यासाठी खूप कठीण गोष्ट होणार आहे। काय करायचं कसं करायचं तिला आता काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि ती टोटली विचारात पडलेली आहे। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की दानगटांच्या घरामध्ये नेहमीसारखीच त्यांची आता भांडणं अरेडावी आणि आता मारामाऱ्या सगळं चाललेलं आहे। आणि ते दोघंजण एकमेकांशी इतक्या पद्धतीने भांडत आहेत की त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा या म्हणजे भांडणं आणि मारामाऱ्या यांच्यापासून हेच मिळत नाही आहे। दोघंजण एकमेकावरती चिडलेत आणि त्याच वेळेला अवनी तिकडे आल्यावरती मात्र आता हे दोघंजण शांत राहिलेले आहेत। हे दोघंजण शांत होतात आणि त्यानंतर अवनी आल्यावरती ते आता नाटक करायला लागतात। नाटक करत असताना ते सांगायला लागतात नाही अरे तुला किती लागलं तुला कसं लागलं किती गोष्टी तुला आता त्रास होत आहेत काही काळजी करू नको आम्ही आहोत ना तुझ्यासोबत असं म्हणत मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा ते आता म्हणजे अवनीला दाखवण्यासाठी का होईना पण आता आमच्यामध्ये किती आणि कशी एकी आहे हे सांगण्याचा मात्र आता प्रयत्न करत आहेत। पण त्याच वेळेला अवनी सांगते मला तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट आता बोलायची आहे आणि त्यावरती राजा म्हणतो काय बोलायचं आहे आणि त्यावरती ती सांगायला लागते खरं तर आता म्हणजे या रूममध्ये आपण ना पेस्ट कंट्रोल करून घेऊया म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला दुसरं कुठे माझ्यासाठी रूम शोधण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हणत मात्र आता तिने हे सगळं सांगितल्यावरती सगळेजण खूपच खुश झालेले आहेत। आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण विचार करतात चला बरं झालं एकदाच अवनीचं मन आता पलटलेलं आहे। बरं तोपर्यंत अवनीच्या बाबांनी सांगितले काहीही कर महेशला मात्र त्यांनी सांगितले की तू काहीही कर पण आता अवनीला या घरामध्ये आणलंच पाहिजे मी अवनीच्या शिवाय आता जगू शकत नाही आहे। म्हणजे त्यांनी कितीही ते बोलले असले की आता माझा अवनीवरती राग आहे किंवा काहीही तरी त्यांना अवनीवरती तितकंच प्रेम आहे आणि अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांना या घरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हवी आहे। आणि त्यानंतर मात्र आता ते महेशला सांगतात ते काही नाही आहे आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल मी तिची भेट घेणार आहे। आणि त्यावरती महेश आता बोलायला लागतोय पण तुम्ही तिची भेट घेऊन ती काय तुमच्यासोबत यायला निघणार आहे का आणि असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात हे बघ ती येऊ दे नाहीतर नको येऊ दे मला काही माहीत नाही आहे पण मी या सगळ्यामध्ये मात्र आता तिला भेटायला चाललोय बघूया काय होतंय ते। आणि त्यानंतर मात्र आता महेश घाबरलाय जर का इकडे म्हणजे सगळं अवनीच्या बाबांना समजलं की आता या सगळ्यामध्ये म्हणजे आम्ही अवनीच्या नवऱ्याची राजाची नोकरी काढून त्या दानगटांना बाहेर काढायचा प्रयत्न केलाय मग मात्र आपलं काही खरं नाहीये ही गोष्ट समजल्यामुळे मात्र आता तो चांगलाच घाबरलाय आणि तो आपल्या आईला सांगतोय काय गरज काय पडले म्हणजे आता हे सगळं होत असताना यांनी कशाला तिकडे जायला पाहिजे। आणि असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ मला तुमच्या दोघांच्या मध्ये अजिबात पाडू नका जे काही तुम्ही दोघंजण भांडणं करत आहात ना ती भांडणं मात्र आता तुमच्याच जवळ ठेवा। यावरती तो म्हणतो असं काय करतेस तू या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला हात वरती करू नको। यावरती ती सांगायला लागते ते मला काही माहीत नाहीये तुमच्या दोघांचं तुम्ही आता बघून घ्या हे बघ ते अवनीला भेटायला जायचं त्यांनी जर का निश्चित केलेलं आहे तर ते
अवनीला भेटायला जाणार म्हणजे जाणारच आणि यामध्ये काहीही आता मात्र बदल होणार नाहीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो बरोबर आहे, तू प्रत्येक वेळेला मात्र आता अवनीच्याच बाजूने होतेस आणि त्यांना सुद्धा माझ्यापेक्षा अवनीच जास्त प्रिय आहे, नाहीतर आता मी जो काही निर्णय घेतलाय तो त्यांना पटणार थोडी आहे। अवनीचे बाबा तिकडे पुन्हा आलेले आहेत आणि बाद झालं हा, मी तुला आधीच सांगितलंय माझ्या लेकीला कोणताही त्रास झालेला मला चालणार नाहीये। हा रागाच्या भरात काहीही बोलून गेलो असेल मी, पण म्हणून तुला काय वाटलं की तू या सगळ्यामध्ये अवनीला मात्र या प्रॉपर्टीतून बेदखल करशील आणि सगळ्या प्रॉपर्टीवरती हिस्सा सांगशील, तुला पण अक्कल नाहीये असं म्हणत ते आता आपल्या बायकोवरती चिडलेत आणि ती म्हणते माझा काय याच्याशी संबंध, तुमच्या बाप लेकी आणि बाप लेक यांच्या भेच्यामध्ये मला अजिबात तुम्ही पाडू नका, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला कुणालाच काही बोलत नाहीये, तुम्ही तुमचं काय करायचं ते ठरवा असं म्हणत मात्र आता अवनीची आई चिडले आणि त्यानंतर बाबांनी सांगितले चल आत्ताच्या आत्ता मला अवनीच्या इकडे घेऊन चल असं म्हणत हे आता म्हणजे अवनीच्या इकडे घेऊन चल म्हटल्यावरती तो सांगायला लागतो मी नाही येणार आहे। तो म्हणतो नको जाऊस, मला फक्त त्यांचं घर दाखव, कुठे राहतात काय राहतात, मी आता काय करायचं ते बघून घेईन असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे महेश चांगला चिडलाय आणि आता ह्या माणसांना काय नको त्या गोष्टी आठवल्यात असा तो विचार करतोय। आई सांगायला लागते मी पण तुमच्या सोबत येते, यावरती ते सांगायला लागतात मी काय तिकडे जेवायला नाही चाललोय का पोरीचा माहेर पण करायला नाही चाललोय, मी काही कामानिमित्त चाललोय, मी आता काहीही झालं तरी तिला इकडे घेऊन येण्यासाठी चाललोय आणि म्हणूनच तुम्ही कुणीही तिकडे यायची काहीच गरज नाहीये। मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अवनीला इकडे आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। यावरती आई आता काहीच बोलत नाहीये आणि वडील निघालेले आहेत अवनीला आणायला। बरं हे सगळं अवनी आपल्या अंगणामध्ये आहे, ज्या वेळेला अवनी अंगणात आहे तेव्हा नेमके आपल्या बाबांना बघितल्यावरती अवनीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि तिला कळतच नाहीये की आता ह्यांना आत बोलवावं की काय बोलावं आणि ती फक्त बाबा बाबा इतकंच बोलत आहे आणि ते सांगायला लागतात काय चाललंय काय, काय कामं कसली करतेस, म्हणजे तुला राजकुमारी सारखी आता घरामध्ये ठेवली होती आणि इथे तुला भिकेचे डोहाळे लागलेत म्हणून तू आलेली आहेस का असं म्हणत मात्र आता ते चांगलेच तिच्यावरती चिडलेले आहेत आणि त्यावरती ती सांगायला लागते नाही बाबा तसं काही नाहीये आणि यावरती मात्र आता ते सांगायला लागतात तू नको सांगूस मला काय ते, मला आता सगळं समजलेलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही तुझ्या आता डोक्यामध्ये चाललंय ना आणि हा तुझा नवरा रिकाम टेकडा याची नोकरी गेले, तुला बोलला का हा आता ड्रायव्हर आहे आणि त्याची नोकरी गेले। अवनी आता सांगायला लागते हे बघा माझ्या नवऱ्याविषयी तुम्ही आता काहीही बोलू नका असं म्हटल्यावरती तो म्हणतो का नको बोलू, तुझा नवरा वाटेल त्या गुण उधळणार आणि मी मात्र गप्प बसणार का, ते काही नाहीये, मला तुमच्याशी बोलायचंय आज चला असं म्हटल्यावरती राजा म्हणतो हो हो आज चला, इथे सगळे तमाशे नको आहेत असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण आतमध्ये जायला निघालेले आहेत। ज्या वेळेला सगळेजण आत जायला निघतात आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे तोपर्यंत सगळ्यांना प्रश्न पडलाय की अचानकपणे हे इकडे कसे काय आलेले आहेत, काय गरज पडली ह्यांना इकडे येण्याची। नाही राजा विचार करतो आपल्या लेकीला घेऊन जाण्यासाठी आले असतील का, नाही पण मी अवनी मॅडमना कुठेही पाठवणार नाहीये, त्यांचं जोपर्यंत मात्र आता मनामधली इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत मी त्यांना कुठेच पाठवणार नाहीये असा आता तो विचार करत आहे। आणि त्यानंतर सगळेजण आतमध्ये आलेले आहेत, ज्या वेळेला सगळेजण आतमध्ये येतात आणि त्याच ते आता सांगायला लागतात मुळातच या तानगटांना मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यावरती राजा म्हणतो हे बघा तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन जाण्याचा जर का विचार करत असाल ना मग मात्र मी तुम्हाला इकडून पाठवून देणार नाहीये। आणि यावरती आता इकडे सांगायला लागतात बाबा मी तिला लाख घेऊन जाईन पण माझी लेक माझ्यासोबत आली पाहिजे ना, तिने माझ्यासोबत येण्यासाठी जर का आता नकार दिलाय तर मी तिला कसं काय घेऊन जाणार असं म्हटल्यावरती ते सांगतात ते काही नाहीये, या दानगटांनी इथून बाहेर पडायचं आहे आणि तुमच्यासाठी जे काही मी आता नवीन घर देणार आहे तिकडे तुम्ही राहायचं आहे असं म्हटल्यावरती मात्र सगळे एका सुरात म्हणाल नाही हे घर आमच्यासाठी चांगलं आहे, आम्ही इथून कुठेही जाणार नाही असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते हो बाबा खरं तर हे घर यांचं आहे आणि इथून आम्ही कुठेच जाणार नाहीये। आणि मग त्यावरती तो सांगतो मग हे घर तुमच्या राहण्याच्या लायकीचं तरी बनवा की काय चाललंय काय तुमचं असं म्हटल्यावरती मात्र आता मी तुम्हाला पैसे देतो, हे घर राहायच्या लायकीचं बनवा जिथे माझी मुलगी आता नीट राहू शकेल। आणि त्यावरती मात्र आता राजा सांगतो हे बघा आम्ही हे घर राहायच्या लायकीचं बनवू पण तुमच्या पैशांनी नाही, काहीही झालं तरी अवनी मॅडमना आम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं पडू देणार नाही आहोत आणि हे घर आता सावरायची जबाबदारी आमची, तुम्ही चिंता करू नका। आता खरंच हे दानगट अवनीसाठी हे घर कसं तयार करणार, काय तयार करणार आणि अवनी या घरामध्ये सुखरूपपणे राहू शकणार का, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार।